नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा आजचा हा जो आपण छोटासा शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहोत. कारण असं आहे की परीक्षांच्या तारखा समोर आहेत, परीक्षांचं सगळं वेळापत्रक तुमच्या समोर आहे, दिवस समोर आहेत. पण आपलं थोडंसं कन्फ्युजन कुठं होतंय की आपला स्कोर आणि कट ऑफ आणि लागणारा निकाल याच्या संदर्भात थोडासा प्रॉब्लेम येतोय. त्यामुळे भरपूर मुलं कॉल करून विचारतायत, मेसेज करून विचारतायत. त्या अनुषंगाने हा शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहोत. प्रॉब्लेम काय आहे, ह्या तारखांचा खेळ तुम्हाला मी खूपदा समजून सांगितलेला आहे, पण तरीही मुलांना अजूनपर्यंत त्याच्यामध्ये थोडीशी शंका आहे की नक्की काय करायचं, कसं करायचं. सगळ्यात पहिलं जर प्रॉब्लेम पाहायला गेलं तर प्रॉब्लेम काय होतोय सगळ्यांचा की सर कंबाईन ब असेल किंवा क असेल, एक्स वाय झेड इथं एक्स इथं वाय एवढा माझा स्कोर आहे, मार्केटची चर्चा इथं आहे. आणि मग मी आता काय करू, म्हणजे ज्यांचा मोर दॅन सेफ स्कोर आहे त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु ज्यांचा थोडासा कुठंतरी बाउंड्रीवरती आहे किंवा बाउंड्रीच्या पाठीमागं आहे असं त्यांना वाटतंय, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, एकदमच होणारच नाही, इथं ज्याचा स्कोर आहे इथं कट ऑफची चर्चा आहे म्हणजे इथं होणारच नाही, त्यांच्यासाठी तर काही प्रॉब्लेमच नाही. ते डायरेक्टली प्रिलियम आणि 2026च्या महाभरतीची तयारी करू शकतात. पण प्रॉब्लेम ह्या लोकांचा थोडासा होतोय, त्यांचं थोडंसं मी आता काय करतो, करेक्शन करतो. तुम्हाला आता समजा गटकच्या खूप जास्त जागा वाढल्यात, मग लगेच अचानक मुलं म्हणतात खूप कमी कट ऑफ येईल, खूप जास्त लागेल. ह्या गोष्टी दुय्यम, किंवा मला त्याच्यामध्ये पडायचं नाहीये की आता किती कट ऑफ लागेल किंवा कुणी अभ्यास करायचा काय. पण मला काय सांगायचंय तुम्हाला, तारखांचा खेळ काय सांगतो. गट ब च्या मुख्य परीक्षा ज्या आहेत ते 17 मे ला कंबाईन बी आहे आणि कंबाईन सी आहे 7 जूनला, बरोबर. मग 7 जूनला आहे आणि पुढची जी पूर्व आहे गट ब ची ती आहे 14 जूनला, बरोबर. मग 7 जून आणि 14 जून मध्ये फरक फक्त कितीचा आहे, 7 दिवसांचा फरक आहे. जर आता तुम्ही जर तो विचार केला तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा बाउंड्रीवरती स्कोर असेल किंवा तुमचा स्कोर थोडासा बिलो असेल किंवा त्याच्या अबव असेल, आता हे एक्झॅक्ट सांगता काय येत नाही. ज्याला आता बाउंड्रीवरती वाटतंय त्याच्या मागं जर 2 मिनिटने मार्काने मिनिट कमी लागलं तर तो सहज त्याच्यामध्ये पुढे निघून जातो. परंतु आता आपल्या समोर काहीच नाहीये, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला 2 पेपर येतं. GS1 म्हणजे लँग्वेजचा एक पेपर आणि दुसरा आहे GS चा पेपर. आता मला सांगा दोन्हीलाही वेटेज कितीच आहे, बरोबर 100 प्रश्न 100 प्रश्न म्हणजे 200 मार्कांचं वेटेज आहे दोन्हीलाही. आता कट ऑफची जर चर्चा करायला गेलं तुम्ही तर काहीही करा, बऱ्यापैकी लँग्वेजला 75 ते 80 मुलं 80 मार्क मुलं सहज घेतात. आपण आता हे प्रश्नाच्या अनुषंगाने बोलू, त्याच्या डबल मार्क असतात. 75 ते 80 सहज घेतात, सहज, म्हणजे काहीच न म्हणजे ज्यांचा रिझल्ट येणार आहे त्यांच्याबद्दल आपण हे बोलतोय. तर 75-80 सहज जी मुलं घेता येत ना, त्यांना इथं जर 75-80 येता येत ना, तर इथं त्यांना 50-60 येत आहेत. किती मार्क येत आहेत पेपर 2 ला, 50-60 मार्क येत आहेत. आणि 50-60 मार्कांची बेरीज जर याच्यामध्ये तुम्ही करायला गेलात तर तुम्ही इकडे मॅक्झिमम 80 पण पकडा तर 8 आणि 5 13, 130 मार्काला तुमचं काहीच होत नाही, बरोबर. तुम्ही इकडं अजून वाढवा, 60 मार्क करा, 60 किती करा, 60 करा. मग 8 आणि 6 किती झाले, 140. तिथं कुठं सरी तुम्हाला असं वाटू शकतं की आपल्याला होईल नाही होईल किंवा ते बाकीचं मग डिपेंड कॅटेगरी वाईज वगैरे. पण ज्या वेळेस तुम्हाला इथं 70 मार्क पडतील त्यावेळेस तुम्ही शुअर शॉट पोस्टच्या जवळ, शुअर पोस्ट होते तुमची 150 मार्कांना, बरोबर. हे का सांगतोय, हे गणित लक्षात घ्या तुम्ही. आता तुम्ही पाहत असताल जीएस पेपरला तुम्हाला मार्क मागच्या किती आलेत आणि आता किती यायला पाहिजेत. जर तुम्हाला हे 75 इकडे 5 कमी जरी झाले आणि तिकडे 5 वाढवले तरी चालतं, कारण इथे एक्झॅक्ट 80 येतील असं काही नाही, 75 येतील. मग इकडे 75 येतील तर तुम्हाला इकडे 70 पडले तर तुम्ही 145 ला सुद्धा तुम्हाला पोस्ट मिळते. पण तेवढं तुम्हाला सेफ झोन वाटणार नाही, किंवा ड्रीम पोस्ट साठी जर पाहिजे असेल तर 75 आणि 75 किंवा 80 आणि 70 हा रेशो असला पाहिजे. मग हा रेशो आणण्यासाठी तुम्हाला जीएस मध्ये किती मार्क घ्यायचेत, 70 प्लसच मार्क घ्यायचेत, बरोबर. म्हणजे मला काय सांगायचंय परत एकदा, ह्या दोन्ही पेपरला तेवढंच वेटेज आहे, तेवढंच वेटेज आहे. मग ज्याचा स्कोर आता बऱ्यापैकी किती आहे, बाउंड्रीच्या खूप पुढे आहे, कट ऑफच्या खूप पुढे आहे, बरोबर. तो काय करतोय आता, 60 ते 70% वेळ, 60 ते 70% वेळ कशाला देतोय तो, लँग्वेजला देतोय, मराठी आणि
इंग्लिश विषयासाठी, आणि तो काय करतोय 40% वेळ जीएस ला देतोय. बरोबर. कुणाला? कोण? ज्याचा स्कोर कट ऑफच्या पुढे आहे भरपूर, म्हणजे गट ब ला ज्याला 60 येतं, 57 येतं, 58 येतं, गट क ला 60+ आहे, तो काय करतोय जीएस ला देतोय कमी वेळ, लँग्वेजला देतोय जास्त वेळ. हे एक नॉर्मली आयडियल चालू आहे सध्याला. आता माझं एवढं म्हणणं आहे की ज्याचा कट ऑफ थोडासा बिलो आहे किंवा बाउंड्रीवरती आहे, जिथं चर्चा आहे, जिथं चर्चा जी काय असेल, मला त्याच्याबद्दल काही विचारू नका, मेसेज करू नका, सर मग चर्चा कुठे आहे, मग कट ऑफ किती लागेल, मला एवढे होईल का? कारण हे प्रेडिक्शन मी करण्यासाठी माझ्याकडे कुठला डेटाच नाहीये. तुम्ही जे प्रश्न तुम्ही जे सांगणार आहे मला कट ऑफचे मार्क वगैरे तुम्हाला एवढे येते, त्याच्यासाठी काहीतरी माझ्याकडे अनालिसिस करायला डेटा असला पाहिजे, जो की माझ्याकडे नाहीये. त्याच्यामुळे मी तरी हे सांगू शकत नाही. पण मला एवढंच सांगायचंय, तुम्ही जी मार्केटची चर्चा ऐकताय, जो पुढे आहे त्याचा रेशो हाय, लँग्वेजला 60-70% वेळ देतोय, 30-40% वेळ जीएस ला देतोय. आता ज्यांचा स्कोर या कट ऑफच्या थोडासा बिलो आहे किंवा बाउंड्रीवरती आहे, ज्यांना कन्फर्म माहिती आहे आपलं होऊ पण शकतं, परत भीती वाटते अचानकच नाही झालं तर काय, मग ह्या दोन्ही शक्यतावाल्या मुलांनी काय करायचंय, लँग्वेजच्या पेपरला 70% वेळ द्यायचा आहे. किती वेळ द्यायचा आहे? 70% वेळ. म्हणजे जो काही तुमच्या तास जवळपास 10 तास अभ्यास करत असताल, तर 6-7 तास तुम्ही लँग्वेज ऐवजी काय करू शकता, जीएस करू शकता. त्याचे कशासाठी करायचंय परत एकदा, ते लागणार दोन्ही पेपरला सारखंच मार्क आहेत. पेपरला दोन्हीही काय लागणार येतं, सारखेच मार्क लागणार येतं. मग आपण असं समजूया की आता तुम्ही लँग्वेजला जो 70% 60% वेळ देणार येतं, त्याच्याने तुमचं जीएस पक्क होतंय. बरोबर. मग जीएस पक्क होतंय म्हणजे तुम्ही तिथं 70+ ची मजल मारू शकता. आणि वर्स्ट कंडिशनला आपण असं पकडलं, काय पकडलं, जर तुमचा रिझल्ट आला नाही, वर्स्ट कंडिशनला एकदम निगेटिव्हला पकडलं की रिझल्ट आला नाही, तर काय, 7 जूनची मेन्स, त्याच्यानंतर 14 जून, म्हणजे ह्या पूर्वला तुम्ही किंग असणार इथं. ह्या दोन्ही पूर्वला काय असणार, तुम्ही किंग असणार इथं जीएस साठी. कारण तुम्ही आत्ताच मेन्सला 70+ चा स्कोर काढताय, जो की इम्पॉसिबल जातो मुलांना मेन्सच्या सुद्धा. मग तो तुम्ही रेडी करताय, 70चा तुम्हाला टार्गेट ठेवायचंय, तर तुम्ही ह्या प्रिलियम साठी काय होताय, फुल्ली प्रिपेअर्ड होताय. आणि जर वर्स्ट कंडिशनला पकडलं होतं, जर तुमचा रिझल्ट कट ऑफ मध्ये बसला, कट ऑफ मध्ये तुमचा रिझल्ट बसला, तुम्हाला तोपर्यंत 70% करून तुमचा जीएस पेपर जर 70+ मार्क जात असेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये प्रो झालात, तर तुम्हाला लगेच शिफ्ट होऊन काय करायचंय, लँग्वेजला लगेच 70% जायचंय, किंवा 60 ते 70% तुम्हाला लँग्वेजला वेळ द्यायचा आहे, आणि जो जीएस तुमचा चांगला झालाय तिकडं तुम्हाला कमी करता येईल, तेवढा वेळ तुम्हाला तिकडे देता येईल. म्हणजे नुकसान काहीच नाहीये, प्रॉपर डिसिजन मेकिंगची गोष्ट इथं. याच्याऐवजी तुम्ही काय करायला लागलेत, आता तुम्ही जीएस आणि लँग्वेज याचा ताळमेळ न लावता तुमच्या डोक्यात एकच आहे, कट ऑफ बसल का नाही बसणार, याच्यामध्ये प्युअरली तुमचा सध्या टाइमपास होत आहे. ज्याला तुम्ही काय म्हणता, द्विधा मनस्थितीमध्ये मी आहे, मला येतंय, वाचू वाटतंय, पण परत वाटतंय रिझल्ट येईल नाही. आता मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरला अगोदर सांगितलं होतं, ह्या तारखा जर पाहिल्या तर एक गोष्ट क्लिअर आहे, एकदम क्लिअर. काय गोष्ट आहे, जर तुम्हाला पुढचे 6 महिने द्यायचे असतील, तर तुमच्याकडे या मेन्सला तुम्ही बसणार आहेत का नाही याच्यावरती चर्चाच व्हायला नको. कारण ह्या 2 मेन्स, पुढच्या 2 प्री आणि त्याच्या मेन्स, इथपर्यंत तुम्हाला या प्रवासामध्ये थांबायचं आहे. जर तुम्हाला समजा एमपीएससी सोडून द्यायची असेल, तर मग तुम्ही विचार करावा, माझा मेन्सला बसतोय का नाही, मला पुढची प्री द्यायचीच नाहीये, मला पुढची प्री द्यायचीच नाहीये. हा जर विचार तुमचा शुअर असेल, तरच तुम्ही या मेन्सला मी बसल का नाही हा प्रश्न तुमच्या पुढे उपस्थित राहायला पाहिजे. अन्यथा या पेपरला सुद्धा जास्त वेळ बाकी राहिलेला नाहीये. कदाचित कुठल्याही क्षणी जाहिरात येऊन जाईल गटबची, त्यानंतर गटकच येऊन जाईल, आणि मग सगळेजण जग अख्खं सगळं परत त्या मोठ्या जागा 2026 ची महाभरती त्या गोष्टींमध्ये अडकण्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, एमपीएससी जर तुम्हाला करायची असेल तर ह्या 2 मुख्य, ह्या 2 पूर्व आणि त्याच्या मुख्य, इथपर्यंत तुम्हाला प्रवासात जर टिकायचा असेल, तर सध्याला तुमचा एक सुद्धा मिनिट वाया जाता कामा
नाही. परत एकदा मी तुम्हाला या तारखा आणि हे जे गणित सांगण्याचं कारण आहे की मुलांना आता सध्याला म्हणजे हेच कळत नाहीये की करू का नको, याच्यामध्ये टाइमपास आणि वेळ वाया जातोय. आणि तुम्हाला पण माहिती आहे कॉम्पिटिशन कोणत्या लेवलची आहे. याच्यामध्ये तुमच्या क्षुल्लक चुकीला सुद्धा माफी नाही. नशीब आयोगाने 5वा गोळा जो मारायचा होता तो कॅन्सल केला, नाहीतर ऑलरेडी 1-2 गोळ्याचा तसाही प्रॉब्लेम. आता तो जर 5वा आला असता तर 100% प्रत्येकाचं रूमवर गेल्यावरती आन्सर की यायच्या अगोदरच काय झालं असतं, पूर्ण कॉमात गेले असते. की 2-3 प्रश्न खूप मोठी गोष्ट आहे, तुम्हाला माहिती आहे. 1-2 गोळा किंवा राहूनच गेला मारायचा, कारण नसताना निगेटिव्ह जाणार होता तुम्ही. किंवा एखादा प्रश्न येतोय, ती सुद्धा महत्वाची गोष्ट आहे की समजा इथं एक 5 जर होते, एखादा प्रश्न येतोय किंवा नाही येतोय, ही जी मनस्थिती ते पेपर सोडवताना आपण सहज म्हणतो की थोडंसं पुढे जाऊन परत रिटर्न येऊ. तिथं ऑप्शनच नव्हता. कारण जर पुढे तुम्ही गेले आणि नंतर एक्झाम हॉलमध्ये पेपर जर तुमच्याकडून काढून घेतला तर तो गोळा शिल्लक राहणार होता. आणि तो जर शिल्लक राहिला असता तर तो निगेटिव्ह जाणार होता. आणि डिसिजन मेकिंग मध्ये तुम्हाला 4 पैकी आन्सर येतच नाहीये आणि मला हे मारायचंय, हे सुद्धा किती अवघड आहे. बरोबर आहे. म्हणजे ती खूप किचकट आणि थोडीशी कॉम्प्लिकेटेड गोष्ट झाली होती. पण आयोगाने, मान्य आयोगाचे खूप सारे धन्यवाद की त्यांनी तो 5वा गोळा काढून टाकला आणि आपली रेग्युलर पद्धत ठेवली. आता परत एकदा महाभरतीच्या चर्चा खूप साऱ्या चालू आहेत. मला परत एकदा तेच सांगायचंय, महाभरतीमध्ये एवढंच लक्षात घ्या, दरवर्षी संपोज 1000-1500 जागा येतात ना, आपण असं पकडू 20-30 हजारांची जी चर्चा चालू आहे ते सोडून द्या. ऍटलिस्ट तुमच्यासाठी फक्त 1000 ऐवजी 2000 जागा आल्या. 2000 येणार असतील तर 4000 आल्या, 4000 येणार असतील तर 8000 आल्या. फक्त काहीतरी प्रमाणात रेशो डबल वाढल्या. तर प्रिलियमला तुमचा प्रॉब्लेम कुठे येतोय? हे आपण सगळं सिरियस कॅन्डिडेट साठी बोलतोय, ज्याच्यामुळे ज्याला 20-30 मार्क पडते त्याचा आपण चर्चाच करत नाहीये. आपण चर्चा कुणाची करतोय? ह्या कट ऑफच्या जस्ट बिलो राहणारे विद्यार्थी. मग मला सांगा, सहज जरी 1000 जागा वाढल्या तरी 1000 जागा वाढल्याने तुम्ही तुमच्या कट ऑफची लाईन, बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम आहे की तिथंच 50, 52, 51, 48 जे काही लागतं कट ऑफ त्याच्या बरोबर एक्झॅक्ट 2-3 मार्काने पुढे असतो. मग त्या मुलांसाठी या जागा किती मोठी गोष्ट आहे. कारण तेवढेच मार्काने मेरिट कमी येणारे 100%, याच्यात काहीच वाद नाही. आणि भरपूर मुलांचा प्रिलियमचा प्रॉब्लेम आहे. 2023च्या मुख्यला क्लर्कच्या 7000 जागांच्या जाहिरातीमध्ये आपण पाहिलंय आणि एक गोष्ट कन्फर्म केली आहे, जेवढे प्रिलियमला जास्त मुलं मेन्स साठी जातील तेवढाच मेन्सला जास्त कॉम्पिटिशन असते. कारण भरपूर मुलांचा प्रीचा प्रॉब्लेम आहे. भरपूर मुलांचा प्रीचा प्रॉब्लेम आहे. मेन्सला चांगलं जमतंय त्यांना आणि मग त्यांची प्रीच निघत नाही, त्याच्यामुळे त्यांना मेन्सला जाताच येत नाहीये. आणि जर आता ह्या 26ला दोन्ही गोष्टी आहेत. एक पॉझिटिव्ह गोष्ट काय की खूप जास्त जागा आहेत, आपल्याला त्याला बसायचंय. पण दुसरी निगेटिव्ह गोष्ट अशी आहे की मेन्सला कट ऑफ हाय जातो. म्हणजे जागा जास्त असून सुद्धा हाय कट ऑफ जातो, जो तुम्ही 2023च्या मेन्सला क्लर्कला पाहिलेला आहे. मग मला एवढं सांगायचंय, ह्या सगळ्याच्या याच्यासाठी आपण सुरुवात कुठून केली आणि शेवट कुठं करायचा, यापेक्षा महत्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला जर थोडेसे मार्क कमी किंवा जास्तची असेल तर तुम्ही तारखा जर पाहिल्या तर तुम्हाला वेळ नाही, तो विचार करण्यासाठी पण नाही आणि कशासाठी नाही. मग तुम्हाला त्यासाठी काय करायचंय, कुठलाही विषय असेल, काही असेल. आता बाकी त्याच्यावरती थोडक्यात बोलू. तुम्हाला सहज माहिती आहे, इतिहास असेल, भूगोल असेल, इकॉनॉमिक्स असेल किंवा करंट असेल, किती मार्काला येतं? 40 मार्काला येतं. बरोबर. सायन्स टेक आपला विषय 20, मॅथ रिझनिंग 22, याच्यात आपण आरटीएस आरटीआय पण पटक टाकू. हे किती झाले? 42 आणि 3 45 मार्क. आणि पॉलिटी 15 मार्क. झाला 100चा पेपर. मग तुम्हाला एवढं लक्षात घ्या, ज्या विषयाला तुम्हाला प्रचंड भीती आहे आणि ज्या विषयाला वेटेज जेवढं जास्त आहे, म्हणजे ज्याची भीती जास्त, ज्याला वेटेज जास्त, अजूनही जर तुम्ही म्हटलात की याला मार्क येत नाहीत, हे आपण बाजूला ठेवू, तर तुम्हाला 40 आणि 15 55 प्रश्नांच्या जीवावरती पोस्ट किंवा 70+ मार्क येतील का? शक्य आहे का? कसं शक्य होणार नाही. मग याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, थोडंसं गणित लावा. मी तर तुम्हाला एवढं शुअर सांगतो, ह्या 20 मधल्या आपल्या पोरांना मी 17 मार्काचं आणूनच देणार.
15+ मार्क आणूनच देणार. ते कशाच्या बेसिसवरती? तो कॉन्फिडन्स माझ्याकडे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तो तयार करा. आपल्या विद्यार्थ्यांना सायन्स आणि टेकला 17+12+12 मार्क सायन्सचे आणि 8 मार्क टेक्नॉलॉजीचे येतं. त्याच्यापैकी 17+15+ मार्क मी विद्यार्थ्यांना आपल्या येणारच येतं. याच्यात काही शंका नाही, कारण मागच्या वेळेस जस्ट रिव्हिजन शॉर्ट बॅच मध्ये आला होता. आता इतकं व्यवस्थित घेतलंय आणि ते आता जे घेतलंय आपण बॅच मध्ये, बॅच संपलेली नाहीये. बॅच मध्ये आपल्या जे काही डेटा आतापर्यंत दिलाय तो मी असं म्हणेल 60 ते 70% दिलाय. लेक्चर कम्प्लीट येतं, बऱ्यापैकी तुम्हाला त्याच्यातून कळतंय. पण मी आता काय करणार आहे, 12 आणि 8 साठी मी एक वेगळी स्ट्रॅटेजी राबवणार आहे की या 12ला ऍटलिस्ट माझ्याकडून तुमच्यासाठी 120 प्रश्न आणि या 8ला माझ्याकडून तुमच्यासाठी 80 प्रश्न तयार करण्याचं काम चालू आहे. आणि ते 200 प्रश्न ज्यावेळेस पण पडतील तुम्हाला, ज्यावेळेस येतील त्यावेळेस 100% तुम्हाला आयोगाला येणाऱ्या 20 प्रश्नांची कॉपी पेस्ट या 200 प्रश्नात तुम्हाला पाहायला मिळेलच. च म्हणतो मी प्रत्येक वेळेस, 17 म्हणतो, 12 म्हणतो, तसं तुम्हाला कॉपी पेस्ट याच्यामध्ये पाहायला मिळेल. ते मी का काम करणार आहे, कसं करणार आहे ते माझं आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना मिळून जाईल. आपला मुद्दा काय आहे की सायन्स टेकला जर तुम्हाला 17-15 पकडा, आपण 15 पडले, मॅथ रिजनिंग करायचंय तुम्हाला. मॅथ रिजनिंगला जर तुम्हाला इथं 17-18 मार्क आले तर तुम्हाला हे 17 आणि 17 34 आणि ते 3 पैकी 3 किंवा 2 35-36 होत आहेत. आपण 35च पकडू. 35 मार्क घेता आले बरोबर. मग इथं जर 35 घेतले तुम्ही आणि जर पेपर 1 ला किती येतं, 40 आणि 50, 55 पैकी किती घ्यायचे तुम्हाला? मग 55 पैकी 35च घ्यायचे. इथं इवन 40-50 मार्क येत जात मुलांना किंवा 50 मार्क येतात. म्हणजे हे जर तुम्ही पाहिलं तर 40 आणि 30 70 आणि 5 75 मार्कांचं गणित जर जुळवायचं असेल तर याच्या सगळ्या सोबत तुम्हाला हे 2च विषय काय करायला लागतील, फोकस करायला लागतील, पाहायला लागतील याच्यात काय आहे काय नाहीये. त्याच्याशिवाय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, ही पूर्व नाहीये, ही मेन्स परीक्षा आहे. म्हणजे याच्यात काय परत तुम्हाला राज्यसेवेसारखा इंटरव्ह्यू नाहीये. तुम्हाला डायरेक्टली गटबची तर पोस्ट आहे, गटकला टायपिंग आहे, परंतु त्याच्यात पण एक्साइजच्या वगैरे जागांसाठी डायरेक्ट पोस्ट आहे. म्हणजे जर तुम्हाला ड्रीम पोस्ट तुमची एक्साइज घ्यायची असेल, आता SR घ्यायची असेल, STI घ्यायची असेल, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या 2 विषयाला तुम्ही जीव तोडून जर दिला तर तुम्हाला याच्यामध्ये 35 मार्क सहज येत आहेत. सहज. आपण किती पकडलेत? 15 आणि 15 30 आणि 3 33 आणि 2 35. म्हणजे एकदम सहजासहजी 35 येतात. आता बरेच जण म्हणतील की सर एवढे येतच नाही तर हवेत कशाला आपल्याला चढवता आम्हाला हरभऱ्याच्या झाडावरती. मग येत नाही तर एवढे, तर मग कट ऑफच्या पलीकडं किंवा ज्यांना पोस्ट मिळते त्यांना पोस्ट मिळालेल्या मार्कामध्ये जर पाहिलं तुम्ही तर एवढेच मार्क येतं. किती मार्क येतं? 35च येतं. वरती पण 35-40च येतं आणि 70-75 दोन्हीचा स्कोर आहे म्हणून त्यांना पोस्ट मिळते. आता आपल्याला पोस्ट का मिळत नाहीये हे तर कळलं तर तुम्हाला हा प्रश्न पडणार नाही की हवेत मार्क येतं. कारण मार्क येतात किंवा आलेच पाहिजेत. येत नसतील तर काहीतरी त्याच्यावर केलं पाहिजे. असं नाही की आता येतच नाही तर मग काय सोडून द्यायचं का? भरपूर डेंजर नमुने मला मेसेज आणि फोनमध्ये पाहायला मिळतात की सर समजा मी हे एवढं सगळं केलं आणि याच्यातलं काही आलंच नाही, वेगळं सगळं बाहेरचं आउट ऑफ बॉक्स पडलं तर काय करायचं? म्हणजे आता तुम्हाला अभ्यास करतानाच तुम्ही विचार करताय की आपलं होणारच नाहीये, पेपर अवघडच येणार आहे, आपल्याला जमणारच नाहीये, त्या वर्स्ट कंडिशनचा विचार करायचा कशाला? एवढं जगात युद्ध चालू आहे, आपण आनंदाने शिकतोय, पेपर देतोय, एवढं चांगलं आपल्या देशामध्ये चाललंय, तिकडे लोकांना जीव मुठीत धरून जीव वाचवायचा पडलेला आहे. मग आपण म्हणायचं का आता समजा त्यांचं युद्ध आपल्याकडे आलं तर, मग आपल्या इथं मिसाईल पडलं तर, मग हे असंच झालं तर? जर तरच्या गोष्टींमध्ये न अडकता तुम्हाला हे जे गणित आहे हे डोक्यात एवढं माइंडसेट झालं पाहिजे की मला हे करायचंय, हे होतंय आणि हे होतंय करायचंय म्हणण्यापेक्षा याच्याशिवाय पोस्टच नाहीये. मग पोस्टच नाही मिळवायची तर तुम्ही कशाला अभ्यास करणार आहे? मग हे जर पोस्ट मिळवायची ना तर हे गणित तुम्हाला माहिती असले पाहिजेत. अजून एक तुम्हाला थोडी कन्सेप्ट क्लॅरिटी सांगतो. सायन्स असेल किंवा इतिहास असेल किंवा भूगोल असेल, तुम्ही अभ्यास करताना काय करायचंय? काहीही झालं तरी 4 पेपर तुमच्या कंटिन्युअस समोर पाहिजेत. त्याच्याशिवाय तुम्हाला काहीच उपयोग नाही अभ्यास करण्याला.
गट ब मुख्य 2023, गट क मुख्य 2023, गट ब मुख्य 2024, गट क मुख्य 2024, हे 4 जीएसचे आणि लँग्वेजचे, मी जीएसचं बोलतोय, जीएसचे हे 4 पेपर जर तुमच्या डेस्कवर अभ्यासिकेत जर नसतील तर तुमची पोस्ट या बाजूला आहे आणि तुमचा प्रवास या बाजूला चालू आहे, असं मी खूप जास्त जबाबदारीने वक्तव्य करतोय. कारण याच्यातूनच कळतंय तुम्हाला काय विचारणार येतं, काय विचारलं जातंय. आपली बॅच उगाच एवढं कमी दिवसामध्ये एवढं पुढे जाण्याची कारण काय आहे की मुलांनी सांगितलं की तुम्ही तेवढंच देताय जेवढं या 4 पेपरच्या अनुषंगाने विचारलं जातंय. उगाच 100-50 लेक्चरची बॅच बनवून तुम्हाला कंटेंट देऊन मला काय डॉक्टर इंजिनियर तुम्हाला बनवायचं नाहीये. माझी डिमांड काय आहे की ह्या 4 पेपर काय विचारते आणि आपल्या समोर असलेल्या 2025च्या गट ब आणि गट क च्या 2 पेपरला काय विचारणार येतं, म्हणजे हे असलेलं अनालिसिस आणि त्याच्या बेसिसवरती केलेलं प्रेडिक्शन. ह्या बेसिसवरती जर तुम्ही केलं तरच तुम्हाला पोस्ट मिळणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही किती मोठी गोष्ट आहे की तुम्ही मुख्यला आहात. याच्या इतकं सुख दुसरं काहीच नाहीये. कारण तुमची फक्त जस्ट एक स्टेप तुम्ही बाजूला आहेत तुमच्या त्या मिरवणुकीपासून, तुमच्या त्या गुलालापासून. बऱ्याच जणांना वाटतं की ते मोटिवेशन फेक हे असं आहे तसं. अहो काही असू द्या, अभ्यास करण्यासाठी सेल्फ मोटिवेशन घरातून येऊ द्या, बाहेरून येऊ द्या, लायब्ररीतून येऊ द्या, चहावाल्याकडून येऊ द्या, पोहेवाल्याकडून येऊ द्या, मेसवाल्याकडून येऊ द्या, रस्त्याने चालता चालता एखाद्या चालणाऱ्या माणसाकडून येऊ द्या, तुम्हाला तुमचा फायदा काय होतोय ना तेवढंच बघितलं पाहिजे. काही जणांना हाही प्रश्न पडतो की सर हे असं असं मार्केटमध्ये चालू आहे, तुला करायचं काय? तुझा अभ्यास करताना तुम्ही एक अधिकारी होणार आहेत ना, तुमचा स्टँडर्ड काय रुटीन असलं पाहिजे, तुम्ही काय गोष्टी केल्या पाहिजेत, ह्या तुमच्या शेड्यूल असल्या पाहिजेत ना. सकाळी हे, दुपारी हे, संध्याकाळी हे हे. आता याच्यामध्ये आलेल्या विचारांनी अजून एक गोष्ट, निगेटिव्हिटी कशी असते आणि पॉझिटिव्हिटी कशी असते. टेलिग्राम चॅनल येतं भरपूर सारे, बरोबर. टेलिग्राम चॅनल वरती खूप सारे मेसेज पडतात. चला, खूप सारे मेसेज पडत असतात कंटिन्युअस. मग त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाईज असेल, त्याच्यामध्ये आयोगाचा डेटा असेल, आयोगाची अपडेट असेल, जागांबद्दल माहिती असेल, ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्युअस पडत असतात. ह्या मुद्द्यावरती तुम्ही कधी विचार केलाय का? तुम्ही एक विद्यार्थी म्हणून काय करता, त्याच्यावरती जाऊन बघता. आता समजा एखाद्या चॅनलला 1,00,000 फॉलोअर आहेत, बरोबर आहे. आता 1,00,000 लोकांना प्रत्येक मेसेज महत्वाचा आहे का? नाही. त्यातल्या 10,000 समजा हा मेसेज महत्वाचा आहे की त्यांना समजा काहीतरी माहिती पाहिजे होती, ती भेटली. पुढच्या 10,000 समजा बॅच घ्यायची होती, ऍडव्हर्टाईज पडली, ऑफर पडली, त्यांनी ते घेतलं. पुढच्या 10,000 आयोगाच्या जागांमध्ये इंटरेस्ट आहे. मग तुम्हाला जर समजा या मेसेजमध्ये इंटरेस्ट आहे आयोगाच्या जागांमध्ये, तुम्हाला जर त्या ऍडव्हर्टाईज मध्ये इंटरेस्ट नसेल तर त्याच्याने निगेटिव्ह व्हायचं काय कारण आहे? काहीच कारण नाही तुमच्याकडं. ते तुम्हाला काय करायचंय, लेट गो करायचंय, सोडून द्यायचंय, स्किप करायचंय, वरती ढकलून द्यायचंय, हे बघायचंय. याचा अर्थ काय, तुम्हाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी समाजामध्ये किंवा लायब्ररीमध्ये किंवा बाहेर जाताना येताना खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या तुमच्यासाठी आहेत का? अजिबात नाही. तुमच्यासाठी काय ना तेवढंच घ्या आणि पुढे चाला. नाहीतर सगळी निगेटिव्हिटी घेऊन डोक्यात बसताल की हे असं आहे, ते तसं आहे, आपल्याला हे असंच जमत नाही, आपल्याला ते तसं करत नाही. त्याच्याने रिझल्ट सोडा, तुमच्या जीवनात सुद्धा तुम्हाला काय होतं, प्रगती करताना अडथळे निर्माण होतात. कारण सगळ्याच गोष्टी या जगातल्या सगळ्यांसाठीच नाही येतं. ज्या वेळेस पण आपल्याला असं म्हणजे बोर होतं किंवा फ्रस्ट्रेट होतं, आपण सहज इंटरनॅशनल लेवलच्या न्यूज पाहून घ्या, तुम्हाला कळून जाते की जगात चाललंय काय. एका सनकी माणसाच्या एका निर्णयासाठी किंवा त्याच्या काहीतरी इगोसाठी अख्खं जग कुठंतरी ओढलं गेलेलं आहे युद्धामध्ये, किंवा काय चालू आहे सगळं माहिती. आपण त्याच्यावर नाही बोलणार आहे, परंतु तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही एक माणूस आहे, तुमचं प्रोफाईल काय सांगतं, तुम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्हाला मेन्स काढायची आहे, मेन्स काढण्यासाठी आवश्यक असलेले तुमचं स्टडी मटेरियल असेल ते करायचंय, रेग्युलर रुटीन फॉलो करायचंय, तुम्हाला तुमच्या अभ्यासासोबत तुमच्या हेल्थ असेल, तुमचं जेवण असेल, तुमच्या बाकी व्यायाम सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्यात. मग ह्या सगळं सोडून समाजात घडणाऱ्या ह्या 12 प्रकारच्या गोष्टींकडे तुम्ही का लक्ष देणार आहे? काही मुलांचं असं असतं, एखादा मेसेज आवडला की लगेच लाईक, त्याच्यावरती थंब मारायचा, हे करायचं ते करायचं. एखादा मेसेज आवडला नाही की लगेच काय करायचं, चॅनल सोडून द्यायचा. आणि मग त्या चॅनलवर पुढच्या 5 मिनिटांमध्ये एखादा चांगली महत्वाची माहिती आली की परत जॉईन करायचं. कुणीतरी लगेच मित्र पाठवतो, शेअर करतो, लगेच म्हणतो अरे हा मी सोडला होता, किंवा बोर झालं तरी पण जॉईन करायचं. असं न करता तुम्ही स्टेबल राहिलं पाहिजे, चॅनलचंच नाही कुठल्याही गोष्टीचं. हे उदाहरण सांगण्याचं कारण म्हणजे तुम्ही समाजातल्या पण कोणीतरी काहीतरी येतंय बोलतंय, दुसरी गोष्ट जाताना येताना अचानक कुणाला बोलून जातं,
ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही सोबत घेऊन चाललात तर तुमचं काय होतं, मानसिक तुम्ही त्याला त्रास होतो आणि तुम्हाला ते डिस्टर्ब होतं. पूर्ण दिवसभर लायब्ररीमध्ये अभ्यास होत नाही किंवा काय होत नाही. म्हणून उगत झालेले अधिकारी असतील किंवा तुम्ही हाय लेवलचे प्रोफेसर असतील, ते बऱ्यापैकी काय सांगतात की नॉर्मल राहिलं, नॉर्मल रुटीन फॉलो केलं, कुठल्याही गोष्टीचा स्वतःवर परिणाम करून घ्यायचा नसेल तर त्यांना लेट गो करणं गरजेचं आहे. सगळंच आपल्यासाठी नाहीये हे जगात चाललेलं. तुम्ही एक येतं, आपल्याकडे 142 कोटी येतं, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये एक येतं, तर तुमच्यासाठी सगळं नाहीये. म्हणजे मुख्यमंत्री काय म्हणले त्याच्यावरती तुम्ही रिॲक्ट होताय, तुम्ही देशाचे पंतप्रधान काय म्हणले त्याच्यावरती रिॲक्ट होताय, विरोधी पक्षनेते काय म्हणले त्याच्यावरती रिॲक्ट होताय, तुम्ही ट्रम्प काय म्हणले त्याच्यावरती रिॲक्ट होताय. ते सगळं तुम्हाला जिथं जेवढं कामाचं आहे तेवढं तुम्ही व्हा. आणि हे सगळं करताना आपलं टार्गेट आहे की हे 4 पेपर आणि त्या परीक्षेचा फोकस आणि ह्या सगळ्यामध्ये महत्वाची असलेली आपली ह्या तारखांची असलेली गंमत. एवढं जर तुम्ही 100% केलं तर मला असं वाटतं की तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. कारण पॉझिटिव्ह राहून करायचं. मी एवढं हे जे लेक्चर घेतलं याचं कारण आहे मला आलेले मागचे मेसेज किंवा कॉलमध्ये मला जे तुमचं जाणवतंय की खूप साऱ्या गोष्टी कधी कधी पटत नाहीत पण कराव्या लागतात. त्याप्रमाणे असं झालंय की मुलांना ह्या तारखांमध्ये म्हणजे लक्षात येत नाहीये की आपण आत्ता टाइमपास करणं किती चुकीचं आहे. ना की फक्त आपण हीच फोकस केलेली एक्झाम एक आणि मग आता याच्यामुळे कट ऑफची वाट बघताय आणि तुम्हाला उद्या कट ऑफ मध्ये नाव नाही आलं तर तुम्हाला एमपीएससी सोडून द्यायची, असं नाहीये. सरळ सेवाच्या परीक्षा येतं, तलाठीच्या परीक्षा येतं, खूप साऱ्या परीक्षा सुद्धा एमपीएससी किंवा नगर परिषद आहेत त्या घेणार आहेत. परत एकदा तोच मुद्दा येतो, सर मग सरळ सेवा करायचंय तर मग काय करू. अजून सरळ सेवा एमपीएससी घेणारे, टीसीएस घेणारे, आयबीपीएस घेणारे काहीच फिक्स नाहीये, सिलेबस काहीच फिक्स नाहीये. पण एवढं माहिती आहे तुम्हाला की मराठी इंग्लिश तर ते कुठेतरी घेणार येतं, जीएस कुठेतरी घेणार येतं. मग एमपीएससी कडे गेलं तर जीएसचं वेटेज वाढेल, लँग्वेजचं कमी होईल. टीसीएस कडे राहिलं तर लँग्वेजचं महत्व जास्त आहे, जीएसचं कमी आहे. ह्या गोष्टी तर क्लिअर आहेत ना तुम्हाला. मग तुम्हाला तुमच्याकडं काय हातात, त्याच्या समोर तुमच्या समोर असलेले विषय आणि त्या विषयाचं तुम्ही केलेलं नियोजन, तुमच्या समोर असलेले विषय, लँग्वेज आणि हे जे सगळं गणित मी सांगितले त्याच्याने तुम्हाला काय करायचंय तुमचं नियोजन करा आणि शेड्यूल करून प्रत्येक एक दिवस घाला. मला एवढं वाटतं प्रामाणिकपणे ऍज अ स्टुडंट म्हणून मी तुम्हाला सांगेल की इथून पुढे एक सिंगल दिवस सुद्धा तुमचा वाया जायला नको. पूर्णपणे दिवस वाया जायला नको. म्हणजे भूषणात मित्राला सांगायचं नाही, जी गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ती आपण सहज मित्राला सांगतो, आज आपलं काहीच वाचून नाही झालं भाऊ, समोरचा पण सांगतो माझं पण नाही झालं. अरे ही काय भूषणाची गोष्ट नाहीये. आपण आपला दिवस एवढा 24 तास इथं घातलेत ना, मी असं म्हणत नाही की वाया जाणं म्हणजे अभ्यासच करणं का. तर तुम्हाला समजा अभ्यासाचा कंटाळा आहे तर तसंही मी डेली संडेला टाकतो, कुठंतरी फेरफटका मारून या. पण कुठल्या तरी विचारात मग्न राहून किंवा दिवसभर रीला बघत राहणं हे काय तुमचं वेस्टेज करण्याची दिवस नाहीत किंवा वेळ नाही. त्याच्यामुळे एक सिंगल दिवस सुद्धा पूर्ण वाया जायला नको. पूर्ण हा मी असं म्हणतो की आपण मशीन नाहीये, एवढा अभ्यास आपल्याकडून शक्य नाहीये, वातावरण सध्या शांत आहे, पण तरीही तुम्ही एक सकाळचा मॉर्निंग सेशन मारा, 3 तास मारा, 5 तास मारा, काहीतरी करा सकाळी. त्यावेळेस नसं नुसतं सकाळी निवांत झोपा, सगळ्यांना रूमवरतून लायब्ररीत जाऊ द्या, तुम्ही दुपारचं जेवण करा, जेवण करून पण थोडा टाइमपास करा, संध्याकाळी 4च्या सेशनला बसा, 8 पर्यंत करा. 3-4 जॉबवाले जेवढे आता आपल्याला, मला आपल्या बॅच मध्ये किंवा आलेल्या फोनवरून एक समजतंय की 50% मुलं जॉईन झालेले अभ्यास करतायत. 50% म्हणजे देख टी20 ला कुठेतरी जॉईन झालेत, काही एसटीआय, एएसओ, पीएसआय झालेले एसआर साठी करतायत, काही कंबाईन वाले राज्यसेवेसाठी करतायत. मग हे मुलं जॉब करून फक्त 4 तास 5 तास स्टडी करून सुद्धा ते पोस्ट मिळवतायत. त्याच्यामुळे तुमच्या लायब्ररीतल्या 11 तासांना काहीच किंमत नाही जर ते क्वालिटी होत नसेल तर. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करा, पूर्ण दिवस वाया जाऊन देऊ नका. आणि एखाद्या दिवशी बोर झालं तर बिंदास मूवी पहा, बिंदास फेरफटका मारा. पण याचा अर्थ असा नाही की मग आज तुम्ही दिवसभर टाइमपास केला म्हणजे तुम्ही काहीतरी केलं नाही का. नाही, त्याच्यातून पण खूप पाहायला मिळतं. तुम्ही फेरफटका मारे, पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तुम्हाला, दुसऱ्या दिवशीची दिवस चांगला उगवतो. म्हणजे मी म्हणून सांगतो संडेला फ्री, आता एक्झाम लगेच समोर नाहीये, महिन्यावर किंवा 15 दिवसावर, सो तुम्ही एक संडेला मस्त फिरलात, सोमवारी त्याच जोशाने अभ्यास करायला लागता.
आणि हे तुमच्यासाठी अभ्यास म्हणून नाही, एक वेळ मी असेल, शिकवणार असेल किंवा जॉब करणार असेल, प्रत्येकाच्या डेली रुटीनच्या लाईफमध्ये कुठंतरी त्यांना ते बफर झोन किंवा पठारावस्था म्हणतो आपण, ती येतच असते. त्याच्यामुळे त्याच्यातून टाळण्यासाठी हे कुठंतरी होतं. आणि म्हणून याचा अर्थ असा नाही की तो वाया घालणे म्हणजे दिवसभर रीलला बघणे किंवा टाइमपास करणे. तर ते काहीतरी तुम्ही त्याच्यामध्ये प्रोडक्टिव्ह केलं पाहिजे. आणि आता तर परीक्षेच्या दृष्टीने सांगायचं तर तुम्हाला पूर्ण दिवस वाया घालवण्यासाठी वेळ नाही, कारण तशी कॉम्पिटिशन नाहीये, तसे मुलं पेटलेले आहेत. अक्षरशः अभ्यास करण्याच्या पद्धती आणि लेवल जर पाहिल्या, मुलं इतक्या मायक्रो लेवलला प्लॅनिंग करून करतायत की 70+ आपण स्वप्न बघतोय, तिथं मुलं आज 80 मार्क जीएस ला सुद्धा घेण्याच्या तयारीत आहेत. लँग्वेजला 85-90 पर्यंत मुलांना मार्क येत आहेत. त्याच्यामुळे अचानकच रिझल्टमध्ये 150-60 मार्क पडणारा बघून आपण काय होतो, अचंबित होतो. पण त्याची तयारी आत्ता चालू आहे. त्याच्यामुळे जास्त काही न करता मी परत एकदा तुम्हाला एवढंच सांगेल की ह्या तारका समोर येतं. आपला मूळ मुद्दा काय होता की कट ऑफच्या थोडंसं खाली असलेल्या मुलांनी काय तर जीएसला जास्त वेळ द्यायचा आहे, लँग्वेजला कमी वेळ द्यायचा आहे. रिझल्ट आला तर लगेच शिफ्ट होता येईल तुम्हाला, तुमचा नुकसान 1% सुद्धा होणार नाही. आणि बाकीच्या सर्वांनी जी पूर्वचे टार्गेट करताय, ज्यांच्याकडे आता कुठलीच परीक्षा नाहीये, कुठल्याच प्रकारचं मुख्य नाहीये, त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे मुलं येतं याच्यातले 28,000 जरी 27,000 जरी मुलं मेन्सला क्वालिफाय झाले तरी त्याच्यातले लागणार 1500 येतं, लागणार 1500 येतं. तुमच्याकडे परत 26,500 मुलं येणार येतं. हे लक्षात घेतलंय का? ते काय देव नाही झाले लगेच, ते मेन्सला येतं तुम्ही आता प्रिलियमला येतं. म्हणजे तुम्ही काय करायचं, तुम्ही हे लक्षात घ्या, त्यांच्यातले फक्त 1500च लागणार येतं, 26,500 परत रिटर्न येणार येतं, परत तुमच्यासोबत प्रीला येतं. आणि मग त्यांची मेन्स देऊन त्यांची प्री डगमगल का निगल हे त्यांच्या त्या जीएसच्या स्टडीवर आहे. आणि तुमच्या समोर तर आत्तापासूनचा वेळ तुमच्या या 14 जून साठी आहे. ज्यांची आता कुठलीच मेन्स नाहीये त्यांच्यासाठी आत्तापासून करायचंय. खूप दिवस येतं. आज जर मार्च पकडला तर एप्रिल, मे, जून 3 महिने म्हणजे 90 दिवसाच्या आसपास तुम्हाला वेळ आहे. 90 दिवसामध्ये खूप काय काय होतं. आणि 90 दिवसाचं जर प्लॅनिंग तुम्ही केलं तर 100% तुम्हाला काय होईल, रिझल्ट मिळेल. चला, आजच्या लेक्चरमध्ये आपण येथेच थांबू. इथं मला एवढं सांगायचं होतं की जे मला फोन किंवा मेसेजवरती जे निगेटिव्ह लोकांच्या व्हाईब्स यायला लागल्यात की हे असंच आहे सर, होईल का नाही, कसं होईल, याच्यासाठी हे मी एक पॉझिटिव्ह लेक्चर बनवतोय की तुम्हाला 100% ज्या गोष्टी पाहिजेत तेवढ्याच करा, तशाच करा. 100% तुम्हाला रिझल्ट येईल. आणि रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला ह्या पेठेतून बाहेर पडायचंय, म्हणजे ह्या एमपीएससीच्या जंजाळातून जर बाहेर पडायचंय तर पुढचे 7 महिने कन्फर्म करून घ्या की याच्यामध्ये मी करील तर करील, नाही झालं माझ्याकडून तर कुठलंच रिग्रेट होणार नाही. कारण मी माझ्या आयुष्यातलं सर्वात बेस्ट टाइम, बेस्ट वेळ आणि बेस्ट सर्वात जास्त प्रामाणिक कष्ट मी या वेळेत केलेले आहेत. मिळालं तर ओके, नाही मिळालं तर मी रिग्रेट न करता हे माझ्याकडे नव्हतंच म्हणून मी बाहेर पडेल. पण नव्हतंच आणि बाहेर पडेल ह्या गोष्टी आता आपल्याला विचार करण्याची गरज नाही. 100% देणं हे आपलं आता प्रामाणिक कर्तव्य आहे. चला, आजच्या लेक्चरमध्ये आपण येथेच थांबूया. धन्यवाद.